शिवणकलामध्ये परत आपलं एकदा स्वागत आहे मैत्रिणींनो. तर मी आज ब्लाऊज शिवायला घेतले आणि शिवले पण 2-3 ब्लाऊज शिवले. पण आज जरा माझी तब्येत बरी नव्हती. पण म्हटलं चला झोपले तर जास्तच बिमार वाटल्यासारखं वाटायला लागले. तर म्हटलं चला आपण हळूहळू का होईना ब्लाऊजच शिवायला परवडेल आपल्याला. तर मग मी ब्लाऊज शिवले आणि खरं खरं म्हणजे गंमत सांगायची झालं तर आज माझ्याकडं एक आजी आली होती. म्हणजे आजी काही नवीन नव्हती. आजी माझ्याकडं नेहमीच येते. कारण त्या आजी माझ्याकडं ब्लाऊज शिवायला टाकतात. आणि मला खरंच त्या आजीची गंमत तुम्हाला अशी सांगायची आहे, की खरंच आपल्या घरामध्ये सुद्धा एक अशी आजी पाहिजे किंवा म्हातारा माणूस पाहिजे. खरंच त्या आजीला बघितलं तर मला माझ्या आजीची आठवण येते. आता माझी आजी तर काही या जगात राहिलेली नाही, पण मला लहानपणीचं आठवतं. खरंच ती आजी इतकी गोड आहे, इतकी छान आहे आणि त्या आजीला पाहिलं म्हणजे माझं मन एवढं आनंदी होतं. कारण कसं आहे, ती आजी ज्या वेळेस माझ्याकडे येते त्यावेळेस परत जायच्या टायमाला जेव्हा ती आजी माझ्याशी गप्पा मारते आणि परत जायला निघते, तेव्हा ती आजी माझ्या पूर्ण तोंडावरून अशी हात फिरवते. माझ्याच नाही तर माझे लेकरं जर घरी असेल तर माझ्या लेकरांच्या पण तोंडावरून ती पूर्ण हात फिरवते आणि माझी दोन्ही साईडनं गालाची पप्पी घेते. खरंच इतकं भारी वाटतं, की खरंच म्हणजे मला सांगता सुद्धा येत नाही. इतकं मला छान वाटतं. खरंच प्रत्येकाच्या घरामध्ये अशी आजी असायला हवी आणि म्हणजे सांगायचं झालं तर आताची पिढी तशी नाही. आताची पिढी गप्पा गोष्टी करल आणि बस येतो आम्ही एवढेच म्हणाल. पण खरंच पहिली जी पिढी आहे ती खूप म्हणजे खूप मस्त आहे. बस येतो आम्ही एवढेच म्हणाल. पण खरंच पहिली जी पिढी आहे ती खूप म्हणजे खूप मस्त आहे. आणि म्हणजे त्यांचं सांगूच शकत नाही आपण, त्यांचं एवढं गोड हे असतं. कारण मी लहान होते तेव्हा मला माझ्या आजीचे खूप अनुभव आलेले आहेत. माझी आजी पण ह्याच आजीसारखी होती. कारण तोंडावरून हात फिरवणे, पप्पी घेणे हे म्हणजे माझी आजी पण असंच करायची. आम्हाला खूप म्हणजे त्यावेळेस हसायला येत होतं, की आजी आम्ही काही लहान आहोत का, आमच्या तोंडावरून हात फिरवते. पण आपण आता एवढं मोठं झालो तरीसुद्धा ही आजी आपल्या तोंडावरून असे हात फिरवते, तर खरंच खूप भारी वाटते मैत्रिणींनो. तुमच्या घरात पण आहे का अशी आजी? असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला त्या आजीचा काय अनुभव येत आहे हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर खरंच मैत्रिणींनो खूप भारी वाटलं आज मला. म्हणजे माझं मन खूप खुश झालं. ती आजी म्हणजे लई दिवसांनी मला भेटायला आली होती. तर खरंच मी आज खूप खुश झाले होते. मी इतकी बिमार होते, मला भेटायला आली होती. तर खरंच मी आज खूप खुश झाले होते. मी इतकी बिमार होते, मला म्हणजे 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 तुम्हाला आता सांगता नाही येणार मला काहीच करावंसं वाटत नव्हतं. पण झोपले. पण आपला हा बिझनेस असा आहे, की आपण बिमार असो, काही असो आपल्याला ते करावंच लागतं. आणि असं नाही केलं नाही की आपल्याला म्हणजे कोणी काही म्हणाल तसं पण काही नाही. पण आवड खूप महत्त्वाची आहे मैत्रिणींनो. माझी आवड अशी आहे, की मी बिमार असल्यावर सुद्धा मी ब्लाऊज शिवते. मला असं कोणी काही म्हणत नाही, की तू करच आणि शिव. माझी आवड अशी आहे, की मी बिमार असल्यावर सुद्धा मी ब्लाऊज शिवते. मला असं कोणी काही म्हणत नाही, की तू करच आणि शिवच. पण मला खूप असं आवडतं. मी तरी शिवतच असते मी ब्लाऊज. तर बघा मैत्रिणींनो, आजचा माझा आनंद असा आहे. तर खरंच तुम्ही तुमच्या घरात पण आहे का आजी? खरंच मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि बघा, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनसुद्धा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या.
आपल्या चॅनलवर आता लवकरच ऑनलाईन क्लास सुरू करण्यात येणार आहे, तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चलो बाय.